Let us begin with wave motion. So we were talking about mechanical waves yesterday, the waves which require material medium for their propagation. आता या वेव्सला मीडियमची गरज आहे. मीडियम शिवाय ते पुढे जाऊ शकत नाहीत. तर तो मीडियम कसा असला पाहिजे? हाऊ शुड बी दॅट मीडियम? What are the requirements? What are the qualities of a good medium? Number one, the medium should possess elasticity. Medium मध्ये elasticity असली पाहिजे. Obvious आहे ना? कारण आपण जे उदाहरण बघितलं, waves in water, waves on the surface of water. We throw a stone and the waves are created. काय झालं होतं तिथं की पाण्याच्या सरफेस वरती दगड येऊन पडला. ड्यू टू दॅट फोर्स द पार्टिकल्स ऑफ वॉटर दे वेर प्रेस डाऊन, बट आफ्टरवर्ड्स दे केम अप. ते वर आले परत. कशामुळे आले ते परत? ड्यू टू इलास्टिसिटी ऑफ द मीडियम. दे ट्राय टू रिगेन their original positions because of elasticity, and it was due to elasticity that the particles came back, means they oscillated. जर मीडियम मध्ये इलास्टिसिटीच नसेल तर ते ऑसिलेट कशी काय होणार? ओरिजिनल पोझिशन वरती परत यायचा प्रयत्न कसं करणार? दिस मीन्स दॅट मीडियम शुड possess elasticity. That is first requirement of a good medium. The medium should possess elasticity. Then second requirement, medium should possess inertia. medium मध्ये inertia ही प्रॉपर्टी असली पाहिजे. आता बॉडीचा inertia म्हणजे the tendency of the body to maintain its state of rest or uniform motion in a straight line. That tendency is called as inertia of the body. Inertia of a medium is a different thing. इथं inertiaचा अर्थ वेगळा आहे. Inertia of a medium means the ability of the medium to store the energy and transfer it further. The ability or capacity of the medium to store the energy and transfer it is called inertia of the medium. This is also very obvious. Wave is energy. Wave ही एनर्जी आहे. तर मीडियम मध्ये ती क्षमता असली पाहिजे एनर्जी स्टोअर करण्याची आणि एनर्जी पुढे ट्रान्सफर करण्याची. दॅट इज सेकंड रिक्वायरमेंट ऑफ अ गुड मीडियम. द मीडियम शुड possess inertia, means it should be able to store the energy and transfer it. And then third requirement, the medium should possess minimum frictional resistance. medium मध्ये फ्रिक्शन हे कमीत कमी असलं पाहिजे, मिनिमम असलं पाहिजे. कारण जेव्हा वेव्ह जनरेट होईल आणि पुढे जाईल, जर मीडियम मध्ये जर फ्रिक्शन जास्त असेल तर काय होणार? फ्रिक्शनमुळे एनर्जीचा लॉस होतो. वेव्ह म्हणजे एनर्जी आहे, तर एनर्जीचा लॉस होईल. ड्यू टू दॅट द अँप्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन, त्याचा जो अँप्लिट्यूड आहे वेव्हचा तो कमी 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 होत जाईल. isn't it? म्हणजे वेव्ह दूर पर्यंत जाणार नाही. सो मीडियम शुड possess minimum frictional resistance. So these are three requirements of a good medium. Number one, the medium should possess elasticity. Number two, the medium should possess inertia. And number three, the medium should possess minimum frictional resistance. Right? आता तुम्ही वेव्हची डायग्राम खूप वेळी बघितलेली असेल. वेव्ह आपण ही अशी रिप्रेझेंट करतो. isn't it? This is the representation of a wave. What is this actually? काय आहे हे? समजा वेव्ह या डायरेक्शन मधून जाते, म्हणजे इथून वेव्ह जनरेट झाली आणि ती या डायरेक्शन मध्ये चाललेली आहे.
वेव्ह इज अन ऑसिलेटरी डिस्टर्बन्स. म्हणजे प्रत्येक पार्टिकल काय होतोय, ऑसिलेट होतोय. म्हणजे काय झालं, जेव्हा तुम्ही वेव्ह कडे बघितलं, when you looked at the wave, at that time हा जो इथला पार्टिकल आहे तो इथं आलेला होता. when you looked at the wave, कारण प्रत्येक पार्टिकल हा काय होतोय, ऑसिलेट होतोय. प्रत्येक पार्टिकल हा असा ऑसिलेट होतोय. तर तुम्ही या पार्टिकल, तुम्ही जेव्हा वेव्ह कडे बघितलं तर हा जो पार्टिकल आहे तो इथं होता. म्हणजे इथून अजून आणखीन वर जाणार आहे तो. तुम्ही बघितलं तेव्हा तो इथं होता. हा पार्टिकल इथं आलेला होता. इथला पार्टिकल हा इथं होता. हा पार्टिकल मीन पोझिशन वरती होता. म्हणजे तो असा ऑसिलेट होतोय. तुम्ही बघितलं त्यावेळी तो या पोझिशन वरती होता. हा पार्टिकल खाली आलेला आहे. हा पार्टिकल इथं आहे. हा पार्टिकल इथं आहे. हा पार्टिकल इथंच आहे. तर तुम्हाला वेव्ह ही अशी दिसली. इनफॅक्ट ऑल द पार्टिकल्स आर परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन लाईक दिस. हे असं ऑसिलेट होत आहे. तुम्ही जेव्हा वेव्ह कडे बघितलं तेव्हा पार्टिकलच्या पोझिशन्स या होत्या. तर तुम्हाला वेव्ह ही अशी दिसली. राईट. नाव इफ यू कन्सिडर दॅट वेव्ह, राईट, मीन पोझिशन वरून जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकतो पार्टिकल, हा एवढ्या डिस्टन्स पर्यंत. म्हणजे पार्टिकल ही त्याची मीन पोझिशन आहे. इथून इथं गेला, परत खाली आला, आणखीन खाली गेला, परत आला, एक ऑसिलेशन पूर्ण झालं. तर जास्तीत जास्त एवढा डिस्टन्स तो जाऊ शकतो. दिस डिस्टन्स इज कॉल्ड amplitude of the wave. The maximum possible distance of the particle from the mean position. मीन पोझिशन पासून जास्तीत जास्त जेवढ्या डिस्टन्स पर्यंत पार्टिकल जाऊ शकतो, दॅट इज कॉल्ड अँप्लिट्यूड ऑफ द वेव्ह. आहे ऍक्च्युली कोणाचा, तो अँप्लिट्यूड पार्टिकलचा आहे. वी कॉल इट अँप्लिट्यूड ऑफ द वेव्ह. प्रत्येक पार्टिकल ऑसिलेट होतोय, राईट. आणि ऑसिलेशन इज अ पिरियॉडिक मोशन. द टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन, the time taken by the particle to complete one oscillation is called period of wave or periodic time of the wave. तर ऍक्च्युअली पिरियॉडिक टाइम कोणाचा आहे, तो पार्टिकलचा. द टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड पीरियड ऑफ द वेव्ह. वेव्हचा पिरियड असं म्हणतो त्याला आपण. अँड ऑब्विसली या पिरियडचा रेसिप्रोकल म्हणजे काय असणार, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी दॅट इज 1/t. अँड व्हॉट विल बी द फ्रिक्वेन्सी, the number of oscillations performed by the particle per unit time is called frequency of the wave. Wave ची frequency, right? So amplitude of the wave, period of the wave, frequency of the wave actually कोणाचे आहेत, पार्टिकलचे आहेत. We call amplitude of the wave, frequency of the wave, period of the wave. Now suppose you consider a wave which is traveling in this direction. या डायरेक्शन मध्ये वेव्ह चाललेली आहे. and when you looked at the wave at that time, this was the form, this was the wave. ते असंच राहणार नाहीये. कारण काय होईल, हा जो पार्टिकल इथं आहे तो तिथंच राहणार नाही. तो तिथून खाली येणार इथपर्यंत, मग तिथून आणखीन खाली जाणार, अँड इट विल कीप ऑन ऑसिलेटिंग. हा जो पार्टिकल सध्या इथं आहे तो आणखीन वर जाणार आहे. कुठपर्यंत जाणार, एवढ्या डिस्टन्स पर्यंत जाणार आणि मग तिथून खाली येईल, राईट. सो दिस इज द वेव्ह वेन यू लुक्ड ॲट इट. या डायरेक्शन मध्ये वेव्ह चाललेली आहे. म्हणजे सध्या ती या पॉइंट वरती पोचली. The wave has reached this point, isn't it? म्हणजे हा पार्टिकल अजून
डिस्टर्ब झालेला नाहीये. द वेव्ह हॅज रीच्ड अप टू दिस पॉइंट. सो फॉर दिस पार्टिकल वी कॅन टेक t equal to 0. For this particle t is equal to 0 because it has not started oscillation. Wave has just reached to that point. या डायरेक्शन मधून वेव येते. It has reached to this point. So for this particle t is equal to 0. Then what will be the phase of this particle? या particle ची phase किती असणार? We have studied that in oscillation. What is phase? Omega t plus alpha. This is the phase. Now every particle is starting from its mean position. So for all the particles, alpha is equal to 0, isn't it? So phase of any particle means what? Omega t. For this particle, t is equal to 0. So its omega t phase for this particle will be equal to how much? 0. So for this particle, the wave has just reached here. T is equal to 0. So phase of this particle is also 0. Suppose you name this particle A. Suppose this particle is B. तो particle इथून इथपर्यंत आलाय, राईट. ही त्याची मीन पोझिशन होती. तुम्ही जेव्हा त्या वेव्ह कडे बघितलं तर हा पार्टिकल इथंच होता, हा पार्टिकल इथपर्यंत आलेला होता. दिस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. इट्स डिस्प्लेसमेंट इज मॅक्सिमम. त्याची डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम आहे. अँड वी नो दॅट x is equal to a sin omega t plus alpha. Alpha is 0 there. x या पार्टिकल साठी किती आहे? a amplitude. It is at the maximum displacement. So a is equal to a sin omega t. So what is sin omega t equal to? A upon a, that is 1, means omega t is equal to 90 degree or pi by 2 radian. So for this particle, the phase is pi by 2 radians. This particle has phase 0. This particle has phase pi by 2 radians. या पार्टिकलचं ऑसिलेशन अजून सुरू झालेलं नाहीये आणि या पार्टिकलनं 1/4 ऑसिलेशन पूर्ण केलाय. इथून निघाला इथपर्यंत आला, मीन्स इट हॅज कम्प्लीटेड 1/4 ऑसिलेशन. यू रिमेंबर ऑसिलेशन. A and B are extreme positions. O is the mean position. Particle mean वरून या एक्स्ट्रीम वरती आलाय, means it has completed 1/4 oscillation, isn't it? If you consider this particle, what will be the phase of that particle? या दोघांच्या मध्ये पाय बाय 2 चा डिफरन्स आहे. या दोघांच्या मध्ये पण पाय बाय 2 चा, means phase of this particle will be pi. It has completed half oscillation. This particle, suppose C, has completed half oscillation. If you consider this particle, how much will be its phase? Obviously 3 pi by 2. या पार्टिकलची फेज असणार 3 pi by 2. And this particle has completed how many oscillations? 3/4 oscillations. 3/4 म्हणजे इथून इथं गेला, इथून इथं आला, हाफ ऑसिलेशन झालं, इथून परत या बाजूला गेला, राईट, वरच्या एक्स्ट्रीमला. सो इट हॅज कम्प्लीटेड 3/4 ऑसिलेशन अँड इट्स फेज इज 3 pi by 2. सपोज हा पार्टिकल आहे डी. इफ यू कन्सिडर द पार्टिकल ई, what will be the phase of this particle? Pi by 2 चा डिफरन्स आहे, तर 3 pi by 2 plus pi by 2 means how much? 2 pi. So phase of this particle E will be how much? 2 pi. And it has completed one oscillation. त्याने एक ऑसिलेशन पूर्ण केलेला आहे. So particle A
is about to start its oscillation, त्याचं ऑसिलेशन सुरू व्हायचंय, its phase is 0. Particle B has completed 1/4 oscillation. Its phase is pi by 2. Particle C has completed half oscillation. Its phase is pi. Particle D has completed 3/4 oscillations. Its phase is 3 pi by 2. And particle E has completed one oscillation and its phase is 2 pi. Means A and E यांच्यामध्ये फेज डिफरन्स कितीचा आहे? 2 pi radians. Similarly, E and suppose this F, how much is the phase difference? 2 pi radians. म्हणजे या दोन पार्टिकल्स मध्ये कितीचा फेज डिफरन्स आहे? 4 pi radians. 2 pi radians. 2 pi radians. Means the phase difference between F and A is how much? 4 pi radians. So in this wave, the phase difference between these two particles is how much? 2 pi radians. The phase difference between these two particles is 2 pi radians. यांच्यामधल्या डिस्टन्सला म्हणतात वेव्हलेंथ लॅम्बडा. त्यांच्यामधल्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो? वेव्हलेंथ लॅम्बडा. म्हणजे ज्या दोन पार्टिकल्स मधला फेज डिफरन्स 2 पाय रेडियन्स आहे. आता ह्या दोन पार्टिकल्स मधला 2 पाय असू शकत नाही, सक्सेसिव्ह पार्टिकल्स मध्ये असणार तो. ज्या दोन पार्टिकल्स मधला फेज डिफरन्स 2 पाय रेडियन्स आहे त्यांच्या मधल्या डिस्टन्सला म्हणतात वेव्हलेंथ लॅम्बडा. दॅट इज द डेफिनेशन ऑफ वेव्हलेंथ. The distance between two successive particles which differ in phase by 2 pi radians is called wavelength lambda. Once again, the distance between two successive particles which differ in phase by 2 pi radians is called wavelength lambda. ज्या दोन पार्टिकल्स मधला फेज डिफरन्स 2 पाय रेडियन्स असतो त्यांच्या मधल्या डिस्टन्सला आपण वेव्हलेंथ लॅम्बडा असं म्हणतो. सो दिस डिस्टन्स इज लॅम्बडा. सिमिलरली, इफ यू कन्सिडर दिस पार्टिकल अँड दिस पार्टिकल, या दोन पार्टिकल्स मधला फेज डिफरन्स किती असणार? ऑब्विसली 2 पाय रेडियन्स. यांच्या मधल्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार? वेव्हलेंथ लॅम्बडा. This particle and this particle, the phase difference between them is 2 pi radians. So this distance will be called wavelength lambda. Or this particle and this particle, हे दोन particles, the phase difference between them is 2 pi radians. So the distance between them will be called wavelength lambda. That is general definition of wavelength. The distance between two successive particles which differ in phase by 2 pi radians is called wavelength lambda. So we have seen different definitions: amplitude of a wave, frequency of a wave, period of a wave, and wavelength.